अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात IIT कॉलेजजवळ 2 गटात राडा झाल्याची घटना ताजी असताना शहरातील मोहनीराज नगर भागात पुन्हा 2 गटात 27 मार्चच्या रात्री तुफान राडा झाल्याचे पाहावयास मिळाले। कोपरगाव शहरात तणावाचे वातावरण आणि भीतीचे वातावरण पसरले आहे। नेमके कोपरगावात चाललंय काय हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून शहरात खाकीचा धाक राहिला नसल्याची चर्चा होताना दिसत आहे। सदरचे सविस्तर वृत्त असे की कोपरगाव शहरातील मोहनी राजनगर परिसरात दिनांक 27 मार्च 2025 रोजी रात्री 10:30 ते 11 वाजेच्या सुमारास 2 गटात तुफान राडा पाहावयास मिळाला असून घटनास्थळी लाकडी दांडे, दगडाचा खच व अनेक धारदार हत्यारे पाहावयास मिळाले असून यात 3 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे। या राड्याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसले तरी मागील भांडणाच्या कारणावरून हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याने राडा करणारे टोळके पसार झाले होते। या प्रकरणी 2 गटाकडून परस्पर विरोधी तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे। यात अनिल विनायक आव्हाड राहणार मोहनी राजनगर तालुका कोपरगाव यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत ते म्हणाले की अतुल आव्हाड राहणार कोर्ट रोड कोपरगाव व त्यांचे 2 साथीदार हे आमच्या घरासमोर येऊन आरडाओरडा करून शिवीगाळ करत असताना मी व सुरेश पंडोरे हे अतुल आव्हाड यांना व त्यांच्या 2 साथीदारास म्हणाले की तुम्ही आरडाओरड करून शिवीगाळ का करता असे म्हणल्याचा राग आल्याने अतुल आव्हाड यांनी साक्षीदार सुरेश पंडोरे यांच्या डोक्यात दांड्याने मारून ढकलून देऊन खाली पाडून दुखापत केली व त्याचे इतर 2 साथीदार यांनी माझी पत्नी भांडण सोडवण्यास आली असता तिला अश्लील भाषेत शिवीगाळ करून मला जीवे मारून टाकण्याची धमकी दिल्याचे अनिल आव्हाड फिर्यादीत म्हटले आहे। या प्रकरणी अनिल आव्हाड यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अतुल आव्हाड व त्यांचे 2 साथीदार यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। तर अतुल देवीदास आव्हाड व 19 राहणार गजानन नगर कोपरगाव यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत ते म्हणाले आहे की कालू आप्पा आव्हाड व त्यांचे इतर साथीदार यांना मी म्हणालो की तुम्ही माझ्या ओळखीच्या मुलाला शिवीगाळ करू नका असे म्हणल्याचा राग येऊन कालू आप्पा आव्हाड यांनी इतर गैरकायद्यांची मंडळी जमून बेसबॉलच्या दांड्याने व तलवारीने कपाळावर व हातपायावर मारून मला गंभीर जखमी केले असल्याचे अतुल आव्हाड यांनी फिर्यादीत म्हटले आहे। या प्रकरणी अतुल देवीदास आव्हाड यांच्या फिर्यादीवरून कालू आप्पा आव्हाड, सोन्या आव्हाड, सागर पंडोरे, शुभ माढाव, नितीन हमरे, अविनाश गीते, अंकुश, सोनू बोडखे व इतर 3 ते 4 नाव गाव माहिती नाही यांच्या विरोधात शहर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करीत आहेत। सदर घटनेनंतर घटनास्थळी कोठारी हॉस्पिटल पोलीस स्टेशन परिसरात मोठा जमाव जमला होता। मात्र पोलिसांनी जमावाला पांगवत परिस्थिती नियंत्रणात आणली होती। सदर घटना वाऱ्यासारखी पसरल्याने शहरात मोठी खळबळ उडाली होती। यावर पोलीस प्रशासन कशा प्रकारे ऍक्शन घेते हे बघणे औचित्याचे ठरणार आहे।